नमस्कार, सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भयानवाडा या कथेचा भाग दुसरा. लेखिका आहेत प्रियंका कुलकर्णी. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आता वळूया पुढे. बाहेर प्रकाश आलेला असतो. बराच वेळ आवाज देऊनही आरती दार उघडत नाही, म्हणून तो आरतीला हाक मारतो. तिला कळतं की बाहेर प्रकाश आलेला आहे. धावत जाऊन ती दार उघडते. आरतीचा चेहरा भीतीने पांढरा पडलेला असतो. प्रकाश, तिकडे कुणाच्या तरी पैंजणांचा आवाज येतो आहे. आरतीला बोलताना दम लागलेला असतो. काय? अगं काय बोलतेस? आरती, कुठे येतोय आवाज? चल बघू. प्रकाश आरतीला आत घेऊन जातो. ज्या दिशेने आवाज येत होता तिकडे ती दोघे येतात, पण तिकडे कसलाही आवाज नसतो. अरे प्रकाश, आता खरंच इथे आवाज येत होता. आरती गोंधळून आणि घाबरून त्याला सांगत असते. तू शांत हो पहिली. कुठलाही आवाज येत नाही आहे तिकडे. प्रकाश आरतीला समजावत म्हणतो. पण प्रकाश, आरती म्हणते. पण काय आरती? कालपासून काय बडबडतीयस तू? 24 तास नाही झाले इथे येऊन, आणि तुला कधी बाई दिसते तर कधी आवाज येतोय. प्रकाशचा आवाज आता वाढलेला असतो. तो आरतीला म्हणतो. मी खरं सांगते प्रकाश. अरे मी वेडी वाटते का तुला काहीही बरळायला? मी शेवंता, ती शेवंतासुद्धा हेच सांगत होती की इथे हडळ आहे आणि त्या विहिरीजवळ जाऊ नको म्हणत होती. आरती एका श्वासात सगळं सांगून मोकळी होते. आरती, ती शेवंता वेडी आहे, काहीही बोलते. तू नको विचार करू तिच्या बोलण्याचा. प्रकाश तिला पुन्हा समजावत म्हणतो. मला भीती वाटते इथे एकटीला. आरती प्रकाशला समजावण्याचा प्रयत्न करते, पण प्रकाश उलट तिच्यावरच चिडतो आणि हे सगळे होणारे निव्वळ भास आहेत असं बजावून आरतीला गप्प करतो. आरती मात्र मनातून प्रचंड घाबरलेली असते. प्रकाशचा पारा चढलेला असतो. तो आरतीचं बोलणं ऐकूनच घेत नाही. तिच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असेल हे जाणून घ्यायचाही तो प्रयत्न करत नाही. जेवण आटपून आरती खोलीत जाते. मनात अजूनही भीती कायम असते. प्रकाशही आत येतो. आरतीला असं घाबरलेलं बघून तिच्यावर चिडण्याचा त्याला आता वाईट वाटत असतं. तिची समजूत काढायला तो तिच्याजवळ जातो. आरती, सॉरी, मी जास्तच चिडलो तुझ्यावर, पण प्लीज तू समजून घे. तुला होणारे निव्वळ भास आहेत. भूत, आत्मा असं काही नसतं गं. आरती मात्र आता काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. काहीच न बोलता ती आपल्या कामाला लागते. 8 दिवस असेच निघून जातात. आरतीला जाणवणारी ती अतृप्त चाहूल दिवसेंदिवस वाढतच असते. पण तिने आता प्रकाशला सांगणं बंद केलं असतं आणि एके रात्री ती चक्कर येऊन कोसळते. तिला प्रचंड ताप आलेला असतो. प्रकाश नामदेवला डॉक्टरांना घेऊन यायला सांगतो. डॉक्टर सांगतात की आरतीने कसलं तरी टेन्शन घेतलं आहे, त्यामुळे तिचा BP लो झाला आहे आणि तापही आहे. औषधं, इंजेक्शन देऊन तिची काळजी घ्यायला सांगतात. प्रकाश सुट्टी टाकून आरतीची काळजी घ्यायला घरीच थांबतो. पण त्याला वाटते की आरती एकटी राहते म्हणून कदाचित हे सगळं झाले. यावर उपाय म्हणून तो त्याच्या आत्याला बोलवायचं ठरवतो. प्रकाशला आईवडील नसतात. त्याच्या आत्यानेच त्याला मोठं केलं असतं. सुमन आत्या नुकत्याच तीर्थयात्रा करून त्यांच्या गावी आलेल्या असतात. प्रकाश त्यांना फोन करून इकडे येण्याची विनंती करतो. आरतीच्या तब्येतीचं कळताच त्या यायला लगेच तयार होतात. दुसऱ्या दिवशी दुपारी आत्या वाडे गावात पोहोचतात. आरतीला थोडं बरं वाटू लागलेलं असतं, म्हणून प्रकाश आरतीला एकटं ठेवून आत्याला आणायला बसस्टॉपवर जातो. आत्याला घेऊन तो वाड्यावर येतो. आत्यालाही तो वाडा थोडा विचित्र वाटतो. प्रकाश आरतीला आवाज द्यायला आत जातो, पण ती आत नसते. प्रकाश तिला घरभर शोधतो, पण आरती कुठेच नसते. म्हणून तो मागच्या अंगणात विहिरीजवळ जातो, तर तिथे आरती पडलेली दिसते. तो घाबरतो आणि तिच्याजवळ जाऊन तिला उचलून वाड्यात आणतो. आरती बेशुद्ध अवस्थेत असते. प्रकाश तिच्या तोंडावर पाणी शिंपडतो. आरती शुद्धीवर येते तेव्हा तिचे डोळे लाल भडक झाले होते. शरीर जड पडलं होतं. सुमन आत्याला तिची ही अवस्था पाहून तिची काळजी वाटायला लागते. प्रकाशलाही कळत नव्हतं की आरती विहिरीपर्यंत पोचली कशी, पण ती काही सांगण्याच्या परिस्थितीत नसते. तिला शांतपणे झोप लागल्यावर प्रकाश आणि आत्या खोलीच्या बाहेर पडतात. प्रकाश, आरतीला झालं काय आहे नक्की? हे साधं प्रकरण दिसत नाही आहे मला, आत्या काळजीने म्हणतात. अगं आत्या, काही नाही, भास होत राहतात तिला. त्याचंच टेन्शन घेतलं आहे तिने. तू आलीस ना आता, होईल बरी ती, प्रकाश तिला म्हणतो. कसले भास होतात तिला?
आत्या घाबरून म्हणते, जाऊ दे ना ते सगळं, तू थकली असशील. फ्रेश हो, चहा करतो मी तुझ्यासाठी. प्रकाश विषय टाळत निघून गेला. आत्यालाही थोडं त्या वाड्यात विचित्र वाटत होतं. संध्याकाळी आत्याचं सगळ्यांसाठी स्वयंपाक करतात. त्या आल्यामुळे आरतीला आधार वाटायला लागतो. रात्रीच्या वेळी सुमन आत्या त्यांच्या खोलीत झोपायला जातात, पण त्या खोलीत त्यांना अस्वस्थ वाटू लागतं. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीतरी त्या खोलीत आहे आणि रोखून त्यांच्याकडे बघत आहे असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे त्यांना झोपही लागत नव्हती. म्हणून त्यांनी बंद असलेली खिडकी उघडली. जशी खिडकी उघडली तसं भस्कन एक भयंकर स्त्री समोर उभी राहिली. ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून आरती होती. पण तिचं रूप खूप भयंकर, अमानवी झालं होतं. हिरवं पातळ, हिरव्या हातभर बांगड्या आणि कपाळावर ठसठशीत लाल कुंकू, डोळ्यात खुनशी भाव. आत्या तिला बघून इतक्या घाबरल्या की त्यांच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. खिडकीबाहेर उभी असलेली ती प्रचंड रागाने आत्याकडे बघत होती. तिने खिडकीतून तिचे मोठमोठे नखं असलेले हात आत्याचा गळा आवळायला टाकले. जसा त्या स्त्रीने आत्याचा गळा धरला त्याच वेगाने ती मागे ढकलली गेली, कारण त्यांच्या गुरूंनी दिलेल्या अभिमंत्रित केलेला धागा गळ्यात होता. त्या पवित्र धाग्याचा स्पर्श तिला सहन झाला नाही. दुरूनच तिने जळजळीत कटाक्षाने आत्याकडे बघत होती. आत्याने स्वतःला कसंबसं सावरलं आणि त्या धावत खोलीच्या बाहेर पडल्या. प्रकाशच्या रूमचं दार त्यांनी वाजवलं. प्रकाश, तिकडे आरती. आत्याला नीट बोलता पण येत नव्हतं. आत्या, अगं काय झालं? आरती तर झोपली आहे, ही बघ. प्रकाशने आरतीकडे हात करत म्हणाला. नाही प्रकाश, अरे मी खरं सांगतोय, ती आरतीच होती. पण आरतीच्या रूपात नक्कीच काहीतरी भयंकर होतं. तिने गळा दाबायचा प्रयत्न केला रे माझा. आत्या प्रचंड घाबरलेल्या होत्या. आत्या, पण आरती तर झोपली आहे, ती कुठेच गेलेली नाही. तू स्वप्न वगैरे बघितले असशील. प्रकाश आत्याला धीर देत म्हणाला. तुला कळतंय का काही प्रकाश? खूप काहीतरी भयंकर आहे इथे. आपला जीव धोक्यात आहे. चल, आरतीला घेऊन निघू आपण. आत्या प्रकाशचा हात ओढत आणि त्याला समजावत म्हणाली. तू शांत हो पहिले. रात्रीचे 1 वाजता कुठे जाणार आहोत आपण? ऐक माझं, आपण सकाळी ठरवू. झोप बरं शांतपणे. प्रकाश आत्याला समजावतो. ऐक रे पोरा, माझं जे काही पाहिलं मी, खूप भयंकर होतं. जीव जाता जाता राहिला माझा. हा माझ्या गुरुदेवांनी दिलेल्या पवित्र धाग्याने मला वाचवलं. पण जे काही आहे ते आपल्याला नाही सोडणार. भीतीची छटा आत्याच्या चेहऱ्यावर होती. बरं, आपण उद्या सकाळी बघू आत्या. एक काम कर, तू आमच्या खोलीतच झोप आरतीच्या शेजारी. मी खाली गादी टाकून झोपतो. प्रकाशला अजूनही सगळं खोटंच वाटत होतं. त्याने आत्याला त्यांच्या खोलीत नेलं तर खरं, पण आत्या आरतीच्या शेजारी झोपल्या नाही. त्या खूप घाबरल्या होत्या. प्रकाशने त्यांना खाली गादी घालून दिली. इतकं सगळं घडलं तरी आरती गाढ झोपली होती. प्रकाश तिच्या शेजारी येऊन बसला आणि एकवार तिच्याकडे पाहिले. आरती खूप शांत झोपली होती, पण आत्याला काही झोप येत नव्हती. अजूनही भीतीने थरथरत होत्या त्या. प्रकाशही थोड्या वेळाने झोपी गेला आणि आरतीने हळूच तिचे डोळे उघडले. तिचे डोळे लाल भडक झाले होते. चेहऱ्यावर खुनशी हास्य आणत तिने पुन्हा डोळे मिटले. अचानक आरतीला काय झालं असेल? तिच्या अंगात त्या अमानवी शक्तीने प्रवेश तर नसेल मिळवला ना? सुमन आत्याला रात्रभर अजिबात झोप आली नाही. घडलेला प्रकार सतत डोळ्यांसमोर येत होता. सोबत आरतीची काळजीही वाटत होती. सकाळी सकाळी थोड्या वेळासाठी त्यांचा डोळा लागला. सकाळी डोळा लागला तर पुन्हा त्यांना भयंकर स्वप्न पडलं आणि त्या दचकून जाग्या झाल्या. प्रकाश आणि आरती खोलीत नव्हते. त्या तशाच खोलीच्या बाहेर आल्या. आरती जेव्हा झोपेतून उठली तेव्हा तिलाही प्रश्न पडला होता की आत्या आपल्या खोलीत का झोपल्या. म्हणून तिने प्रकाशला विचारलं तर त्याने रात्री घडलेला प्रकार न सांगता खोटं कारण सांगितलं की आत्याला एकटीला त्या खोलीत हुरहुर वाटत होतं, म्हणून ती इथे येऊन झोपली. आत्या अजूनही घाबरून होत्या. त्यांनी आरतीकडे बघितलं तर ती अगदी त्यांना नॉर्मल वाटत होती. प्रकाश, आता तरी चल इथून. आपल्या जीवाला धोका आहे रे इथे.
आत्या पोटतिडकीने सांगत होत्या. आरतीच्या कानावर आत्याने बोललेले बोल कानावर पडलं तशी ती आली. काय झालं म्हणून विचारू लागली. आत्याने रात्री घडलेला सगळा प्रसंग सविस्तर सांगितला. काय आत्या, मी दिसली तुम्हाला? अहो पण हे कसं शक्य आहे? मी तर झोपली होती आणि मी का करेल हे सगळं? मला काहीच कसं आठवत नाही आहे. आणि आत्या, तुम्ही म्हणता आहात तशी स्त्री मीही पाहिली आहे. अगदी या वाड्यात आलो त्याच दिवशी. रोज कसले तरी विचित्र गोष्टी घडत असतात. ती विहीर जणू तिच्याकडे बोलावते असं वाटतं मला. हे सगळं प्रकाशला सांगितलं, पण त्याचा विश्वास नाही बसत आहे माझ्यावर. आरतीने आत्याला सगळी हकीकत, तिच्यासोबत घडलेली सगळी हकीकत आत्याला सांगितली. बापरे, इतकं सगळं घडलं आणि प्रकाश, तू मला यातलं काहीच कसं नाही सांगितलं? आत्या प्रकाशवर अगदी चिडून म्हणाल्या. अगं आत्या, भास आहेत हे केवळ. असं भूत वगैरे काही नसतं गं. प्रकाशला अजूनही त्या सर्व गोष्टींवर विश्वास बसत नव्हता, म्हणून तो म्हणाला. बस झालं प्रकाश, तू विश्वास ठेव नाही तर नको ठेवू, पण जे घडतं आहे ते बदलणार नाही आहे. काल रात्री मी ज्या स्त्रीला पाहिलं ती आरती तर होती, पण फक्त शरीर आरतीचं होतं आणि आत्मा दुसरीचा. अरे तिनं आरतीला पछाडलं आहे, कसं कळत नाही रे तुला? आपण ताबडतोब इथून निघू. चल आरती, सगळं सामान भरायला घे. आत्याला समोर असल्याच्या संकटांची जाणीव झाली होती. प्रकाश आत्याला समजावत होता, पण आत्या काहीही ऐकून घेणार नव्हत्या. आरती त्यांच्या खोलीत जाते. सगळ्या वस्तू ती भरभर बॅगेमध्ये भरत असते. तिचं अचानक लक्ष खिडकीतून बाहेर विहिरीकडे गेलं आणि ती संमोहित झाल्यासारखी तिकडे पाहू लागली. प्रकाश आत्याला समजावत होता की दुसरीकडे जागा नाही आहे राहण्याला आणि त्याची नोकरी कसं सोडणार आता तो. पण आत्या म्हणाल्या की गावात कुठेतरी जागा शोधू, नाहीतर कुठेही जाऊ, पण आता इथे राहायचं नाही. प्रकाश आत्याच्या म्हणण्यापुढे नसतो, म्हणून तो नाईलाजाने तयार होतो. थोड्या वेळाने दोघेही आरतीजवळ जातात. आरती मात्र खिडकीजवळ अगदी संमोहित झाल्यासारखी उभी असते. आरती, अगं काय पाहते आहेस? प्रकाश आरतीच्या खांद्याला धरून वळवतो. तसा त्याला जोराचा झटका बसल्यासारखा तो लोटल्यासारखा मागे ओढला जातो. आरतीचं रूप पूर्णपणे बदललेलं होतं. निरागस चेहऱ्याची आरती भयंकर क्रूर भासत असते. तिचे डोळे आग ओकत असतात. खूप रागाने ती आत्याकडे बघत असते. ए म्हातारे, कुठे घेऊन चालली हिला? माया परवानगीशिवाय हितनं कुणी जाऊ शकत नाही. हिथं येऊन लय मोठी चूक केली हाय. तुम्ही हितनं बाहेर जरी पडले तरी म्या या पोरीला जिती सोडायची नाही. आता काय बी करा तुम्ही समदे. आता काय बी करा तुम्ही समदे मरणार. माया वाड्यात यायची हिंमत कशी केली तुम्ही? आता भोगा आपल्या कर्माची फळं. आरतीच्या तोंडून एक अत्यंत भसाड्या आवाजात एक स्त्री बोलली आणि आरती चक्कर येऊन खाली कोसळली. तसा प्रकाश धावून तिच्याजवळ गेला आणि तिला सावरलं. आता मात्र त्याची खात्री पटली होती की वाड्यात नक्कीच काहीतरी भयंकर आहे. आत्याने सोबत कुलदेवतीचा अंगारा आणला होता. तो त्यांनी आरतीच्या कपाळाला लावला. तशी काही वेळाने ती शुद्धीवर तर आली, पण खूप अशक्त वाटत होती. तिच्याकडून बोलणंसुद्धा होत नव्हतं. तिची अवस्था बघून प्रकाश आणि आत्या दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. तो या सगळ्याला स्वतःला जबाबदार धरू लागला आणि त्याला काहीतरी आठवलं. तसाच तो वाड्यातून बाहेर पडला. पुढच्या 15 मिनिटात तो नामदेवची कॉलर ओढत त्याला वाड्यात घेऊन आला. नामदेवाचा एव्हाना लक्षात आलं होतं की नक्की वाड्यातील आत्म्याबद्दल प्रकाशला कळालं आहे, म्हणून तो असा वागत आहे. नामदेव, अरे काय प्रकार आहे हा? तुला माहीत होतं ना सगळं, तरी तू मला हा वाडा भाड्याने दिलास. आज तुझ्यामुळे माझ्या बायकोची बघ काय अवस्था झाली आहे. प्रकाश अगदी चिडून नामदेवला मारू लागला. आत्याने त्याला अडवलं. 2-4 फटके बसल्यावर नामदेव आता बोलता झाला. वय गुरुजी, मले ठाऊक होतं या वाड्यात ते हडळ हाय म्हणून. नामदेव आता बोलता झाला होता.
तो सांगू लागला आणि भीत भीत पुढे म्हणाला, नालायका, तुला जर माहीत होतं तर कशाला मला हा वाडा भाड्याने दिला? आमच्या जीवाशी का खेळलास तू? प्रकाश आणखीन रागात त्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याला विचारू लागला, म्या हे समज पैशासाठी केलं बघा. या वाड्याचे मालक जठार साहेब आहेत. ते तिकडं नागपुरातनी राहतात. लई वर्षांपासनं वाडा बंदच होता. कुणी इथं नव्हतं राहायला. म्या आणि शेवंता या वाड्याच्या देखभालीसाठी म्हणून आहोत. मालकनं मला सांगून ठेवलं होतं की कुणाला बी इकडं येऊ द्यायचं नाही. फक्त पुनव आणि औसेच्या दिवशी इरीजवळ निवेद नेऊन ठेवायचा. म्या विचारलं कामून तर काय सांगितलं नाही. रातच्याला निवेद ठेवायचो. एका औसेच्या रात्री मायासंग शेवंता बी आली आणि आम्ही ताट ठेवून पाठी फिरलो तसा गुरगुरण्याचा आवाज आला. भीतीनं हातपाय लटलटू लागले. शेवंताने मागे वळून पाहिलं तशी तिची दातखिळी बसली. मागं एक बाई उभी होती. हिरवी साडी, हिरवी पातळ, हिरव्या बांगड्या आणि माथ्यावर लाल मोठं कुंकू. आमच्याकडं रागानं पाहत होती आणि म्हणली, हा माया वाडा हाय. इथं आले काहून? मरणार तुम्ही, मरणार. म्या शेवंताला घेऊन धूम ठोकली. त्या दिवशीपासून शेवंता येड्यागत वागती. मालकले फोन केला समज सांगितलं तेव्हा मालक लई चिडले. म्हणले की या वाड्यात कुणी बाई माणूस जाता कामा नये. तुम्ही थोडक्यात वाचलात, नाहीतर तिने जीवच घेतला असता. म्या हे काम सोडून देत होतो, पण मालक मला जास्त पैसे देतो म्हणले. मग म्या विचार केला की महिन्यातून 2च दिवसाचा प्रश्न आहे. निवेद ठेवायचं आणि घरला निघून यायचं. पण शेवंताला सोबत नाही न्यायचं. एकटाच जाऊन निवेद ठेवू लागलो. मला पुन्हा ती हडळकाई दिसली बी नाही. एक दिवस तुम्ही आले घर पाहिजेल म्हणून. तुमची जागेची नळ होती आणि मला पैशाची हाव. वाटलं की इतक्या वर्षात त्या वाड्यात जाऊन मला काय झालं नाही तर तुम्हासनी बी काय होणार नाही. म्हणून मालकाच्या चोरून म्या वाडा भाड्याने दिला. शेवंता आली होती बाईसाहेबांनी सांगायले, पण म्याच तिला जास्त बोलू दिलतो नाही. गुरुजी, ते हडळ कोण हाय इथं काय करती मला काय बी ठाव नाही. मले माफी द्या. हात जोडून नामदेव प्रकाशच्या पायावर पडला. वाड्यात असलेल्या अघोर शक्तीबद्दल नामदेवाला कल्पना होती, पण केवळ पैशाच्या लोभामुळे त्याने वाडा भाड्याने दिला. खऱ्या मालकच्या चोरून त्याचे हे उद्योग चालले होते. प्रकाशने नामदेवजवळून वाड्याच्या मालकाचा फोन नंबर घेतला आणि त्यांना सारी हकीकत सांगितली. मालक खूप चांगले होते. ते लगेच तिकडे येतो म्हणाले. तोवर आरतीची काळजी घेणं गरजेचं होतं. आरती प्रचंड अशक्त झाली होती. आता वाड्याचे मालक येईपर्यंत तरी या भयान वाड्याचे रहस्य उलगडणार नव्हते. प्रकाश आरतीच्या काळजीने इकडून तिकडे चक्रा मारत असतो. संध्याकाळ होत आली होती. तसं वाड्यात अजून उदास वाटायला लागतं. नामदेव वाड्यावरून हळूच सटकून निघून गेलेला होता. वाड्याचे मालक वाड्यावर पोचण्यातच असतात. आत्याचा देवाचा अखंड जप करत असते. आरती बिचारी निश्चित पडलेली असते. काही वेळातच वाड्याचे मालक जठार साहेब तिथे पोहोचतात. एक जवळपास 60 वर्षांचे, एक 30च्या आसपास तर एक 80च्या आसपास असे 3 गृहस्थ वाड्यात आले. त्यात जो सगळ्यात वयस्कर होते ते सिद्ध पुरुष वाटत होते. याही वयात त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड असे तेज दिसत होते. नमस्कार, मी वीरेंद्र जठार. हे माझे वडील वसंतराव जठार आणि हे आमचे गुरु श्री आनंददादा. 30च्या जवळपास असणाऱ्या गृहस्थाने सगळ्यांची ओळख करून दिली. प्रकाशने सगळं सुरुवातीपासून त्यांना सांगितलं. तसे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव चिंतेने ग्रासले. अनंतदादा जे होते त्यांनी आरती, आत्या आणि प्रकाशच्या हातात एक अभिमंत्रित धागा बांधला आणि वसंत जठारांनी या वाड्याची कहाणी सांगायला आता सुरुवात केली. सांगतो, सगळं सुरुवातीपासून सांगतो. हा वाडा माझ्या वडिलांनी मोठ्या कष्टाने बांधला होता. त्यांचं नाव दामोदर होतं. त्यांना आम्ही आप्पा म्हणत असू. माझे आप्पा साधे, सरळ, देवधर्मी गृहस्थ. त्यांना 2 भाऊ. आप्पांचे आईवडील गेल्यानंतर या दोन्ही भावांचा सांभाळ आप्पांनी केला. मसाले, पापड, लोणची असा एक गृहव्यवसाय त्यांनी सुरू केला होता.
त्यात माझे काका त्यांची मदत करायचे. हाताखाली 2-3 बाया माणसं ठेवून त्यांनी हा उद्योग सुरू केला होता. विशेष म्हणजे खूप छान प्रकारे हा व्यवसाय सुरू होता. पै आणि पै जमवून आप्पांनी हा वाडा उभा केला होता. पण या वाड्याकडे लक्ष द्यायला कोणी बाई माणूस नव्हतं. आप्पांनी घराच्या जबाबदारीमुळे लग्न केले नव्हते. मग माझे काका त्यांच्या लग्नांच्या मागे लागले आणि लग्नासाठी स्थळ शोधायला सुरुवातही केली. बाजूच्याच गावातलं एक स्थळ आलं. मुलीचं नाव होतं रजनी, म्हणजेच माझी आई. सगळे तिला अक्का म्हणायचे. आप्पांना फार काही अपेक्षा नव्हत्याच. फक्त मुलीने कुटुंबाचा नीट सांभाळ करावा हीच एक अपेक्षा होती. अक्का अनाथ होती. एका मानलेल्या मामाच्या घरी ती राहत होती. त्यांच्या घराची परिस्थिती खूप गरीब होती, म्हणून लग्नाचा सगळा खर्च आप्पांनीच केला. सगळ्यांना वाटलं की घरात बाई माणूस आल्याने या भकास वाड्याला घरपण येईल. पण झाले भलतेच. नवलाईचे 9 दिवस संपले तसा अक्काने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. सगळ्यात पहिले तर तिने तिघा भावात फूट पाडायला सुरुवात केली. आप्पांचे काकांविरुद्ध कान भरून देऊ लागली. पण तिची डाळ काही शिजली नाही. आप्पा तिचं ऐकून घेत नव्हते. त्यांना त्यांच्या दोन्ही भावावर विश्वास होता. अक्का स्वभावाने तापट होती. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडायची. घरात खूप नासधूस करायची. लहान दिरांशी तर अजिबात पटवून घेत नव्हती. घरातल्या कामाचा तिला खूप कंटाळा यायचा. सतत कामावरून भांडण करत असायची. मोठी वहिनी म्हणून माझे काका तिचं सगळं वागणं सहन करायचे. घरातल्या देवांना तर कधीच तिने हात जोडले नाही. आप्पांनाही तिचं वागणं खटकायचं. तिला त्यांनी खूपदा समजावूनही सांगितलं होतं. पण सगळं पालथ्या घड्यावर पाणी. संपूर्ण वाड्याचा ताबा तिने घेतला होता. घरातील पुरुष मंडळीही तिला घाबरून असायची. घरात वाद कलह नको म्हणून कोणी तिला बोलत नसत. आपल्या नवऱ्याच्या जीवावर त्याचे भाऊ मज्जा करतात असं तिला वाटायचं. म्हणून ती माझ्या काकांना सारखी सुनवायची. माझ्या जन्मानंतर वाटलं परिस्थिती सुधारेल, अक्काच्या स्वभावात बदल होईल. पण अक्कात काही बदल झाला नाही. उलट ती अधिक चिडचिडी झाली. स्वतःच्या बाळाचं संगोपन करणं तिच्या जीवावर येऊ लागलं. आप्पा आणि माझे दोन्ही काका माझं जमेल तितकं करायचे. मी 6 महिन्यांचं होतो तेव्हा आप्पांनी माझ्या मधुकर आणि हरी या दोन्ही काकांचे लग्न 2 मुली बघून एकाच मांडवात लग्न लावून दिले. काकांचे लग्न जमल्यापासूनच अक्काच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली होती. घरात अजून 2 स्त्रिया येतील आणि त्यामुळे आपला सगळ्यांवरचा व वाड्यावरचं असलेले वर्चस्व कमी होते की काय असं तिला वाटू लागलं. सगळं आपल्या काबूत राहावं म्हणून तिने एक अघोरी मार्ग धरला होता. देवापुढे हात न जोडणारी अक्का एका मांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सैतानाला पूजू लागली होती. जादूटोणा, करणी, भाणामती सारख्या अनिष्ट गोष्टी ती शिकू लागली. आप्पांचा उद्योग दिवसेंदिवस अधिक वाढावा म्हणून नाही ते प्रयोग करू लागली. आप्पांच्या उद्योगाची प्रगती वाढतच होती. पण त्यामागे अक्काच्या त्या अनिष्ट गोष्टींचा हात नसून आप्पा आणि काकांच्या दिवस रात्र मेहनतीचे फळ होते ते. पण अक्काला तर वाटू लागले की सगळं तिच्या काळे विद्येमुळेच होत आहे. आप्पा तिला फार रागवायचे, चिडायचे, पण ती खूप निगरगट्ट होती. दोन्ही काकांचे लग्न झाले आणि नवीन काकू घरात आल्या. माझ्या दोन्ही काकू कुसुम आणि आशा साक्षात लक्ष्मी होत्या. अत्यंत प्रेमळ, मृदू, काटकसरी, सोशिक, सगळ्यांशी अदबीने वागणाऱ्या अशा त्या दोघी अक्काच्या अगदी विरुद्ध स्वभावाच्या होत्या. वाड्यावर आल्या तसे इथलं उदास आणि भकास वातावरण बदललं गेलं. नित्यनियमाने देवपूजा, तुळशीची पूजा होऊ लागली. मला तर आईच्या मायेने त्या वाढवत होत्या आणि हे सगळं अक्काच्या डोळ्यात येत होतं. तिला सहन होत नव्हतं की तिची जागा कोणी दुसऱ्याने घेणं. तिने त्या दोघींना त्रास द्यायला सुरुवात केली. खूप छळ करायची ती त्यांचा. एखादी खाष्ट सासूही इतका त्रास देणार नाही इतका ती त्यांचा छळ करू लागली. त्या बिचाऱ्या सोशिक मुकाट्याने सगळं सहन करायच्या. त्यांच्या येण्याने अक्काच्या अघोरी पूजेत व्यत्यय येऊ लागले. म्हणून तिने विहिरीच्या जवळ एक टिनाची खोली बांधून घेतली. तिथे राहून कसलीशी पूजा करत राहायची. अक्का म्हणजे नकारात्मक ऊर्जा होती. सतत भांडण, वाकडं बोलणं, इतरांबद्दल वाईट विचार करायची.
तिच्या त्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव या वाड्यावर पडत होता. एक दिवस आप्पा चिडून तिच्या खोलीत गेले. तिथे तिने खूप काही साहित्य जमा केले होते. तिथे 4 पिठाच्या बाहुल्या करून ठेवल्या होत्या. ते सगळं बघून आप्पांना खूप राग आला आणि तिच्या समोर त्यांनी ते सगळं साहित्य जाळलं. सगळं फेकाफेक केलं. अक्का त्यांना जीवाच्या आकांताने विरोध करत राहिली, पण आप्पांनी तिचं जराही ऐकून घेतलं नाही. त्यावेळी आप्पा इतके चिडले होते की तिला त्यांनी मारहाणही केली. काका काकू मधी पडले म्हणून अक्का वाचली, नाहीतर त्या दिवशी अक्काचं काही खरं नव्हतं. तिचा सगळ्यांसमोर घोर अपमान झाला होता. ती रागाने पेटून उठली होती आणि याचा बदला तर घेणारच होती. वाड्यातील सगळ्याच व्यक्तीबद्दल तिच्या मनात घृणा होती. पण का, कशासाठी, याचं उत्तर केवळ तिच्याच जवळ होतं. आणि का ती अशी वागत होती? ही कथा पुढे म्हणजेच भाग 3 या कथेचा लवकरच येत आहे. भाग 1 आणि 2 आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच ही कथा आवडली असेल, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. त्याचप्रमाणे आमच्या कथालेखन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. भाग 3 म्हणजेच अंतिम भाग लवकरच येत आहे. तोपर्यंत आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच कथा पाहत राहा.